जय खानदेश भाऊसन. आजना मुद्दा असा आहे शेतकरी भाऊसाठी. जे शेतकरी भाऊ बिचारा संकटमा राहतस, तकलीफमा राहतस, त्यासना कुर्ता काही ना काही नवीन ना नवीन शोध लावायला पाहिजे त्यासनी. जसं एक कर्नाटकमा एक शेतकरी आहे, त्यांनी एक नवीन शोध लावा की गुळ ऊस पासून बनस, फक्त गन्नापासूनच गुळ बनस किंवा साखर बनस. तर त्यांनी एक विचार करा की आपण जे वेस्टेज फेकतस, वेस्टेज म्हणजे जे मक्का आहेस ना, तर मक्काने जी भांड्या येतीस, मक्का नंतर जे तुम्ही चारा कापतस, तो चारा कापानंतर त्यांनी एक विचार करा की चला भाऊ आपण चाराना बी रस काढी देखोत. मक्कानी बांडीना रस काढा त्यांनी, त्यापासून त्यांनी गुळ बनावा. तो गुळ इथला भारी बनना, म्हणजे जो आपला ऊसना जो गुळ बनस त्यांतून भारी गुळ त्या मक्काना बांड्यापासून बनेल. तर मला एकच म्हणणं आहे की शेतकरी भाऊसनी आता सध्या मक्काना मार्केट चालू आहे महाराष्ट्रमा सर्वाकडे, तर त्यासने बी ट्राय करायला पाहिजे. त्यासने बी ट्राय करीसन देखायला पाहिजे. तिथलं जे एक व्यवसायमा मदत होई जाई, नवीन काही ना काही शोध लागू शकस, तुम्ही बी दोन पैसे कमावू शकतस नवीन. तुम्ही बी ट्राय करा आणि घरगुती व्यवसाय चालू करा धाकटा, जसं कर्नाटकमा एक शेतकरीने करेले. आणि तो गुळ त्याने लॅबमा बी दाळा. लॅबमा दाळानंतर माहिती पडणं की ऊसना गुळपेक्षा या गुळमा ऑर्गॅनिक एकदम भारी गुळ आहे आणि यांना भरपूर चांगल्या प्रमाणात सत्व बी आहेत त्या गुळमा. म्हणजे मला एक म्हणणं आहे शेतकरी भाऊसले की त्यासने बी ट्राय करा. आपला महाराष्ट्रामा बी मक्का भरपूर वस, त्या हिसाबतून शेतकरीसने ट्राय करायला पाहिजे. कशी वाटणी जानकारी तुमले कमेंटमा सांगा. जय खानदेश.